नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे हसताय ना आणि मास्क लावताय ना? घेऊन आलाय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या. तर मंडळी, पाहिले ना मी तुला या मालिकेतले सगळे लाडके कलाकार या मंचावरती आज आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता येणार आहे रामजी, तुमच्याकडे मी येणार आहे. राजनजी हे पात्र तुम्ही साकारत असता आणि फार कडक शिस्तीचे वडील आहेत ते. म्हणजे उषाजींच्या समोर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही कडक शिस्त दाखवताय तुमची घरामध्ये, असं आम्हाला कळलेलं आहे. आणि खूप धमाल चालते तुमच्या सगळ्या या घरामध्ये. फक्त पाठांतराचा काय लोचा? मला वाटतं सुरुवातीला झालं माझं, पण आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या आधी होतं माझं. नाही, आता काय होतं, आता पाठ होतंय, फक्त सीनला जायचं हे लक्षात राहत नाही. असं आम्हाला कळलं की 2-3 वेळा सांगितलं जातं की तुमचा इकडे सीन आहे, तिकडे सीन आहे, आणि ते पण तिकडेच गप्पा मारत बसतात. पण हा गमतीचा भाग होता. पण हे वडील खूप भारी आहेत. अनेक घरांमध्ये साधारणपणे असे वडील आपल्याला बघायला मिळतात. काय सांगाल? त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे थिएटरचं असल्यामुळे थोडंसं चालणं एकाचं घेतलं, बघणं दुसऱ्या व्यक्तीचं घेतलं, पोझिशन तिसऱ्या व्यक्तीची घेतली, मग फक्त आपला दिला तो फक्त आवाज. अशा पद्धतीने एक करून पाहण्याचा प्रयत्न केला. कुठे कुठे किंचितसा फसला, कुठे चांगला वाटला, कुठे हे, पण आता मला तो बऱ्यापैकी सापडलाय आणि त्यानुसार काम सुरू आहे. अरे वा 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 वा. पण 2 मुली दाखवल्यात तुम्हाला. हो. काय सांगा, त्यांच्या बरोबरची तुमची केमिस्ट्री कशी असते? किती धमाल करतात? सर, पहिली गोष्ट ही आहे की मला मुलगी नाही याचं मला खूप दुःख आहे. आणि या मालिकेत मला 2 मुली दिल्या, हे मला खूप महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो त्यांच्याबरोबर आणि बेटा म्हणूनच दोघींनाही हात अरे वा मारतो. वा वा वा. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि फॅन्स काय म्हणतात भेटल्यानंतर, त्यांची प्रतिक्रिया काय असते? सर, आजचा मला एक फोन आहे, सकाळीच फोन आला. मी जे माझं गाव आहे तिथे पंचक्रोशीमध्ये 7 वाजता ही मालिका पहिली बघितल्या जाते. 5-7 गावं मिळून ही मालिका सगळे बघतात. आणि एका मित्राने सांगितलं की माझी खिडकी लहान आहे आणि 7 वाजता बरोबर मला म्हशीचं दूध काढायला लागतं. तर मी काय केलंय, खिडकी मोठी करून घेतली, म्हणजे म्हैस तिथे उभी करून मला बघता येतं, दूध काढता येतं. सकाळचाच त्याचा मला फोन आहे. इंटरेस्टिंग आहे. वा वा. म्हणजे पहिल्या धारेची मालिका बघता तुम्ही? वा सर वा. आता येणार आहे इरावतीजी तुमच्याकडे. निर्मला ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारत असता आणि खूप गोड आई आहे, 2 मुली आहेत त्यांना. काय सांगाल? निर्मला हे कॅरेक्टर सॉफ्ट आहे, नवऱ्याला घाबरणारी आहे, तिचे गुडघे दुखतायत खूप, त्यामुळे अशी त्याच्यात ग्रासलेली अशी आहे. त्यात मला एक अतिशय छान प्रतिक्रिया अशी आली की या दोघी मुली तुला खूप शोभतात. ही एक प्रतिक्रिया मला आली लोकांकडून. मला खूप आवडतं ह्यांच्याबरोबर काम करायला, शिकायला आवडतं. थँक्यू सो मच. येस, थँक्यू मॅम. आणि आता येतोय या बाजूला प्रियंका, तुझ्याकडे. तू पण एक छान भूमिका करतेस बहिणीची याच्यामध्ये. काय सांगशील? मी मोठ्या बहिणीचं काम करते. मला मजा येते, कारण तिच्यावर दादागिरी करायला खरंच मजा येते. म्हणजे आशय ते ऑफ सेट सुद्धा इतकी मारामारी करत असतात. म्हणजे ज्युनियर केजीतली मुलं कशी भांडतात तशी भांडत असतात ते दोघं. मग त्यांना असं ते थांबवायला लागतं की प्लीज आता भांडू नका, प्लीज आता जरा सीन करूया. त्यामुळे मी ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन दोन्हीकडे ताई असण्याची मजा घेते. आताही मी तिला म्हटलं की साडी नीट कर, हे कर. तर मी एकंदरीत एन्जॉय करतेय ही गोष्ट. वा वा वा. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की कसं आहे, एक बायको सांभाळणं अवघड, एक बायको सांभाळणं अवघड, लग्न नसतंच झालं तर बरं झालं असतं. पण काही माणसं अशी असतात 2-2 लग्न करतात आणि एकमेकींपासून ते दडवून ठेवतात. अशा गमती जमती आपण बऱ्याच बघितलेल्या आहेत. अशीच एक गंमत आता इथे घडणार आहे. 2 बायका आणि फजिती आहे का, बघूयात मग आता मॉलमध्ये कोणाची फजिती होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, गायत्री दातार आणि भालचंद्र कदम भाऊ. मॅडम टिश्यू येते. अजून काय आणू ऑर्डर? नाही, आता 2 तरी मी काही खात नसते. पण आमचे हे कुठे गेले म्हणते मी? हे मला वाटतं आता काही येत नाही.
ही सगळी तुमची ऑर्डर बघून ढेंढळ लागले वाटतं त्यांना हा? मला वाटतं येत ते हे बघा आले आले अय्यो कुठे कडमडले होते म्हणते मी. ते सांत्वन करत होतो. कोणाचं? ते हॉटेल मधल्या आचार्याचं. अयो त्याचं का? अगं तुझी ऑर्डर पुरी करता करता त्याच्या हाताला आकडी आली. ढसा ढसा रडत होता तो. असं बरं तुम्ही काही खाल्लंच नाही खाता का? येडी का काय तू? तुझ्याशी बोलता बोलता मगाशी 2 बर्गर आणि लार्ज पिझ्झा हाफ खाल्लाय मी. माहितीये का? जठरपणातून शिव्या घालतायत मला. देवानं बहुतेक तुला 2 दिल्या. किती खाल्लेस? अहो जास्त नाही. 4 पिझ्झा 2 बर्गर आणि 2 पावभाजी बस. 4 पाव एक्स्ट्रा. हा बस एवढंच खाल्लंय. अजून काय राहिलंय का खायचं? नाही नाही खाऊन घे, नाही तर शॉपिंग करताना चक्कर बिक्कर यायची तुला. नाही नाही आता काही होणार नाही. तुम्ही बिल द्या म्हणते मी. चला लवकर. हो हो देतो देतो. किती आले? 850 रुपये. हे घ्या. साहेब काय टिप द्या ना. आयुष्यात कधी लग्न करू नकोस. हे काय? टीप. अयो माझी पर्स. अयो सँडल सँडल बघा ना सँडल. अहो काय बघता? सँडल. अयो माझं तोंड म्हणजे सँडल. नाही 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 अगं सँडल म्हणजे चंदन. अयो मी चंदन. माझ्या आयुष्याला लागलेलं. काय बोलले? नाही नाही काय नाही सँडल बघ ना सँडल. सँडल हे काय लेडीज नाही. अहो तुमचा फोन वाजतो. वाजू दे. आपण लवकर उचलायचं नाही. लोकांना वाटतं आपण लय बिझी. उचला फोन. हा हा आईला हिचा फोन. हॅलो. कुठे आहात तुम्ही? 2 दिवस तुमची नाईट शिफ्टच संपत नाहीये. नाही नाही मला जाम हेवी ड्युटी लागली. ते काही मला सांगू नका. मला आत्ताच्या आत्ता भेटायला या. मला शॉपिंगला जायचंय. हा तू करून घे ना तुझी शॉपिंग. असं कसं? अर्ध्या वयाच्या बायकोबरोबर फिरायला लाज वाटते. गुडघे दुखतात. ए बाई ती सिरियल संपली आता बाहेर ये त्यातून. बाहेरच आलीये मी पोपट मॉलला. अच्छा पोपट. पोपट मॉल. ए तू इथं नका येऊस. इथे नको येऊ म्हणजे? तुम्ही आहात का इथे? हा नाही नाही इथं नाही. मग ऐका माझं, तुम्ही लगेच या. मला काही माहित नाही. कामाची कारणं सांगू नका. लगेच या मला भेटायला. हा 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 आलो 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 ठेव फोन. हॅलो ऐक ना तू तुझं शॉपिंग करून घे. मी आलो चल लगेच. अयो कुठं? अर्जंट काम निघाले अयो, मला. ऐक- ऐक- आलो आलो नाही आलो मी आलो लगेच येतो. हे बताओ मैया. हॅलो जानू. अय्या तुम्ही आलात पण इतक्या लवकर? काय नशीब आहे. तिकडं अय्यो इथं आय्या. काय म्हणाला? नाही नाही काय नाही. आलो की नाही बोलवलं आलो की नाही. अगदी खरंय. मी हाक मारली तुम्हाला आणि लगेच हजर झालात. अगं मग किती धावपळ असते माझी. तिला सोडून आलो. काय म्हणालात? दुटीला सोडून आलो इथं. म्हणजे माझ्या राजाने काही खाल्लं पण नसेल ना? नाही काहीच नाही. चला मग आपण असं करूया. आता आपण आधी खाऊन घेऊया मग आपण शॉपिंगला जाऊया. नाही नको नको. नाही नको नको कसं? माझा नवरा उपाशी आहे. मग माझं शॉपिंग मध्ये मन लागेल का? चला तुम्ही या बसा इकडे. वेटर. साहेब 15 मिनिटात मिशी. काय म्हणाला हा? ते तो म्हणला 15 मिनिटात मिशिश बरोबर हाजीर. असं म्हणला तो. हो की नाही रे? हो हो म्हणजे हा जा जा मला पाणी घेऊन ये. मगाशी प्यायचं राहिले. मगाशी म्हणजे? मगाचपासून प्यायचं राहिले. हो की नाही रे? हो 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 म्हणजे आणतो ना. मॅडम तुम्हाला काय आणू? मला फक्त कॉफी. पण ह्यांना भूक लागली आहे. परत? परत म्हणजे?
हे आपलं पराठा पराठा हवा की नाही असं विचारतोय तो, हो की नाही? पण साहेब इथं पराठा वगैरे काय भेटत नाही. मगाशी खाला तसं बर्गर आणू का? मगाशी म्हणजे मला नाही माहिती, तूच सांग आता. सांगू का? जा बर्गर आण. पण तो काय म्हणत होता? ते जाऊ दे ना जानू, मला खूप भूक लागली. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते, मला ना आज छान सँडल घ्यायचे. नको, का? इथं बरोबर नाही सँडल. नाही आपण ना बाहेरून घेऊ. नाही ते एक काम कर ना, तू घरी जा, मी घेऊन येतो. अ, काही काय बोलताय? मला इथूनच घ्यायचे सँडल. तुम्ही खाऊन घ्या पटकन, मग आपण सँडल घ्यायला जाऊ. कसं खावं आता? कसं खाऊ म्हणजे? नाही म्हणजे मी भरवू का नाही तुम्हाला? नाही नको नको. कसं आहे ना, तू काहीच खात नाही आणि मी खातोय, बरं दिसतं का ते? अहो मी सकाळीच खाऊन आलीये. तुम्ही खा बरं. काय पण करते तू, तो तुषार काय पण करते. फारच बाई हौस त्याला कॉमेडी करायची. नाही तर काय. अहो बर्गर कुठे? काय काय एवढ्या फास्ट खाल्ला? हा, मग भूकच तेवढी लागली होती ना. बाप रे. चल जाऊया आता, मी बिल देतो, तू पुढं. साहेब टिप द्या ना. मगाशी पण नाही दिली, आता पण नाही. मगाशी म्हणजे? मगाशी जी लोक आली होती त्यांनी टीप नाही दिली असं म्हणतोय तो. तुम्ही तरी द्या असं म्हणलं तो. हे घे, गप फापडा बंद कर. साहेब मी तुम्हाला एक टिप देऊ का? काय? 2 बायकाच्या भानगडी कधी पडू नका, समजलं ना? समजलं. काय बोलत होता तो आता? त्याच्या मेंदूत पाणी शिरलंय, भैसाटलंय ते. त्याच काय तू चल जाऊया आपण. साहेब एक सांगू का? काय? ही मागाशीपेक्षा चांगली. हा? तसं काय नसतं रे. अरे आयुष्यात सगळं तुझ्याशी काय बोलतोय मी. चल निघ. हा ही घे ना, ही सँडल घे ना, मस्त आहे एकदम. अब काय बोलता, ही मीच घालून आले. कशाला घेते, ही चांगली. चल. अयो मग ठीक आहे, मला साडी घ्यायची आहे का? साडी किती घेशील साड्या तू? अगं तुझ्यापेक्षा तुझ्या साड्या जास्त आदर करतात माझा. अयो कसं काय? कपाट उघडली की डायरेक्ट पायावरच पडतात. अयो एवढ्या साड्या कॉम्प्लेक्स कपाटात. अयो तरी पण कमीच आहेत मला साड्या. मला साडी पाहिजे. बरोबर. तुला पोटात अन्न आणि कपाटात साड्या पाहिजेच, कमीच पडतात तुला. अयो काही पण बोलता. चला मी साडी घ्यायला चालले. अय्या तुम्ही माझ्या आधी सँडलच्या दुकानात? हो, सँडलच बघायला आलो होतो. वा वा, आजची सँडल ती का एकदम. हा ही घे ना, ही सँडल घे ना, ही चांगली आहे. ही बघ, नवीन फॅशन आहे. एकतर ती वेगवेगळी आहे आणि एकच सँडल बघून मी कसं ठरवू कुठली सँडल घ्यायची? तुमच्याशी लग्न करायच्या आधी पण मी 40 मुलांना रिजेक्ट केलं होतं आणि मग तुमच्याशी लग्न केलं. म्हणजे 40 पेक्षा मी भारी होतो. त्याचं काय झालं, 40 पोरं बघितल्यानंतर मला कंटाळाच आला होता. त्यामुळे मी ठरवलं माकडाचं जरी स्थळ आलं तरी हो म्हणून टाकायचं. आणि तुमचं स्थळ आलं मला. अच्छा म्हणजे तू मला माकड. वो भैया अच्छा माकड़ दिखाओ जरा. माकड नहीं अच्छा सैंडल अच्छा से. हाँ और दिखाओ ना भैया. अच्छा दिखाओ भाई साहब, अच्छा दिखाओ. अच्छा वा वा, मस्त दिसती साडी.
अयो नाही हा कलर मला उठून दिसत नाही. तू कुठली पण साडी घे त्यात तू तुटून दिसते. अयो तुमचं आपलं काय तरीच. अयो दादाचा फोन. हॅलो दादा, कसं काय आठवण झाली बहिणीची? अगं तू कशाला इकडे आलीस? मी येतच होतो. नाही मला साडी बघायची आहे म्हणून चाललीये. कशाला साडी कशाला? तू ह्या ड्रेस मध्ये छान दिसतीस. ऐशो, काहीतरीच बाई तुमचं. वा बाजूला, मला साडी बघू दे बरं. गाऊ स्नेहो, किती दिवसांनी. अयो दिवसांनी काय, वर्षांनी बोल. आणि हे कोण? हे माझे मिस्टर. अयो राम पाप. सेम टू सेम माझा नवरा. सेम टू सेम माझ्या नवऱ्यासारखा दिसतय. मी तुमच्या नवऱ्यासारखं दिसतो? अयो सेम. हा अहो त्याला मिशी कुठं आहे? अयो त्याला मिशी नाही. मग पण मिशी काढली तर सेम टू सेम. ते जाऊ दे, तुझं कधी लग्न झालं? झाले 8 महिने झाले. अरे वा, आमच्या लग्नाला पण 1 वर्ष झालं आता. अयो कसं जमलं? त्याचं काय झालं ना, गंमतच झाली. अय्यो. हे मला बघायला आले तेव्हा आमच्या सोसायटीचा डीपी उडाला. अच्छा, म्हणजे अंधार. हो, आणि त्या अंधारात ते दिसलेच नाहीत मला, त्याच्यामुळे मी हो बोलून टाकलं. अय्यो, म्हणजे विचार केला इडलीचा आणि नशिबी आला वडा. तुम्ही माझ्याबद्दल असं बोलत असाल ना तर मी ताबडतोब इथून निघून जातो. अय्यो. येतो मी. अय्यो, बाबूजी तर रागावले निघून गेले. जाऊ दे ग, ते येतील परत. पण तुझे मिस्टर कुठे आहेत? आताच इथं होते, कुठं गेले कुठं म्हटले काय माहित. अय्यो ती बघा. अय्यो तिकडे काय करता साडीच्या दुकानात? हे बघा आले. हे तुझे मिस्टर आहेत? सेम सेम आहेत. हो ना. नाही कसं सेम असेल? त्यांना मिशी असेल ना. हो, पण तुम्हाला कसं माहिती? ते मगाशी रागवत गेले ना इथून. लवकर जा, खूप राग आहे त्यांना, कुणाचं तरी मर्डर करतील ते. जा बाई. ते आणि मर्डर करणार अजिबातच शक्य नाही. परवा स्वतःचीच मिशी बघून आरशामध्ये घाबरून जुरळ जुरळ करून ओरडत होते ते. मिशीला जुरळ समज. जुरळ अय्यो कुठेही दुरड. गेलं गेलं पळालं तिकडे गेलं. हे हड. अय्यो गाऊ, हे माझे मिस्टर आणि ही माझी शाळेतली मैत्रीण गाऊ. हिचं नाव गाऊ आणि हिच्या नवऱ्याचं नाव काय? नाचू. असंच आहे सगळं. म्हणजे माझ्या नशिबी मेदूवडा आणि तुझ्या नशिबी हा जळलेला डोसा. जायचं का? झालं असेल तर जाऊया का? नाही, असं कसं जाऊया का? तुमची लव्ह स्टोरी सांगा ना मला. सांगा तुमचं कसं जमलं. अय्यो त्याची पण फार मोठी स्टोरी बघ. अरे खूपच गंमतच झाली. तुला तर माहिती आहे माझा इडली वड्याचा गाडा. हो. त्या गाड्यावर हे खायला यायचे. मग काय? मग मी सांगतो काय झालं. तर सांबारातली शेवग्याची शेंग मी बाजूला काढत होतो. त्यांनी अशी शेंग शिंपडली आणि माझ्या मांग मध्ये सिंदूर. सांबारनी? हा, सांबारला आलास ना. मी त्यांना म्हटलं, आता तुम्ही माझी मांग भरली, तुम्ही तर माझा मिस्टर. अशी फालतू लव्ह स्टोरी कुठे ऐकली असेल का तुम्ही? सांगा बरं. काही नाही ग, खूप मस्त आहे तुझी लव्ह स्टोरी. हो ना. 1 मिनिट, पण माझे मिस्टर कुठे गेले? अयो अरे काय मी बघून येतो त्यांना. थांबा. हा, अयो तुम्ही तर बघ. फोटो. अयो, अरे काय अजून आले नाही? अयो आत्ता होते, तुम्ही यायच्या आधीच गेले. थांबा, मी शोधून देतो त्यांना. अयो. हा, तुम्ही सेल्फी काढा ना, सेल्फी काढा. अयो आले का ते? अयो तू तुम्हाला बघायला गेले, तुम्ही आले.
कुठे गेला तुमचा नवरा? ते तुम्हालाच बघायला गेले होते. अरे काय माणूस आहे. थांबा मी परत त्याला घेऊन येतो. अहो आलं का? अयो अहो तुम्हाला शोधायला गेले होते ते. आत्ता होते इथं या माणूसाकडे कुण सतत गायब. हे बघा असा नवऱ्याचा अपमान करणं बरोबर नाही. ते बघा ती साडी मस्त आहे. अयो माझे मिस्टर, तुझे मिस्टर कुठे गेले? कुठे गेले माझे मिस्टर काय माहिती. अहो हो म्हणजे आपला नवरा. म्हणजे तुझा नवरा आणि माझा नवरा. नाही 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 असं कसं होईल. हे बघा कसं आहे, हिच्या नवऱ्याला ना अशी मिशी आहे बरोबर, आणि यांच्या नवऱ्याला मिशी नाही. लक्षात आलं का? यांच्या नवऱ्याला मिशी नाही आणि तुमच्या नवऱ्याला अशी मिशी आहे. बरोबर, तुमच्या लक्षात येते का? तुमच्या नवऱ्याला आहे ना अशी मिशी आहे, हा? आणि हिच्या नवऱ्याला मिशी नाही. बरोबर. आपल्या दोघींचा नवरा एक असू तर शकत नसतंय. वेगवेगळे ए बायकांनो, तुमच्या मेंदूच्या जागी काय उत्थापा बसवलाय काय? सरळ फसवतो तुम्हाला. तुमच्या दोघींचा नवरा एकच आहे. अरे कळतंय का ना तुम्हाला? ऐका मी काय म्हणतो. यास आता येणार नाही आनंदाकडे. भोपे ही व्यक्तिरेखा आहे तुझी, आणि तो जो काही मास्क वेगवेगळ्या ठिकाणी तो अडकवतो, तो पेन कुठे कुठे त्या मास्कला अडकलेला असतो. फार गंमत आहे त्याच्यामध्ये. पण खरं तर मास्क कुठेही लावायचा नाही. मास्क हा चेहऱ्यावरती म्हणजे लावायला पाहिजे. पण गमतीदार भूमिका आहे. काय सांगशील? कॅरेक्टर बद्दल सांगायचं म्हणजे ह्याचा एक खास माणूस दाखवलाय, समरचा, शशांकचा, आणि त्याची सगळी अंडीपिली मला माहिती असतात. आणि ऍक्च्युली तो मला अंडीपिली पण हे लोकांना माहिती नाही. आमची एक वेगळी केमिस्ट्री आहे. म्हणजे त्याच्या लुकमध्ये त्याला काय हवं असतं, नको असतं ते मला कळत असतं. आणि शिवाय एक थोडीशी निगेटिव्ह शेड मी त्याला ठेवलेली आहे. आणखीन खूप छान वाटते वेगळी भूमिका करायला. पण त्याच्याविषयी आणखीन एक गंमत सांगतो. त्याला कॉस्ट्युम डिझाईन साठी त्याला गेलो तर कॉस्ट्युम घालायला. हो, एक कॉस्ट्युम त्याला फिट नाही होत. लहानात लहान आणलं तरी ते लूज होत. काय करणार त्याच्या म्हणजे जे वजनदार माणसं असतात ती बारीक होतात, पण मी ऑलरेडी बारीक असून आता आणखीन बारीक झालोय. आणि या भूमिकेसाठी मी हे केले वगैरे असं. आनंदाबरोबर आम्ही एक सिनेमा करत होतो सर, डॉक्टर. तर एक 6-7 दिग्गज मंडळी होती सेटवर. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. आणि सगळ्यांचं डाएट चाललं होतं. तसं आता माझ्यासारखी माणसं आहेत ना, आम्ही 365 दिवस डाएट करतो. लाईफस्टाईलचा भाग आहे. बारीक होण्याचा प्रयत्न हा जगण्याचा भाग आहे. ते 24 तास चालू असतं. सो तर आम्ही ना, तर एक दिवशी आम्ही सगळं होतो की अरे तू काय जेवणार दुपारी? अरे मी बॉइल्ड अंडी खाणार आहे, अमुक आहे तमुक आहे. तर आम्ही काहीतरी म्हटलं आनंद हे घे ना. थोडं नाही रे माझं डाएट आहे. तर डाएट हे जनरली बारीक होण्याशी निगडीत असतं ना. म्हणजे जनमानसातला समज आहे की डाएट करतो म्हणजे बारीक व्हायचंय. करेक्ट. तर आम्ही त्याला म्हटलं की तू बरा आहेस का? तू का डाएट करतोयस? मी वजन वाढवायचा प्रयत्न. त्याचं एक रेजिम आहे वजन वाढवायच्या डाएटचं. आणि त्याचं तू रेजिम ऐकलंस तर ते इतकं हिलेरियस आहे. ऐको आणि 10 ग्रॅम वगैरे वजनात फरक पडतो त्याच्यात. आता माझं 12 ग्रॅम वाढलंय वगैरे, एवढाच फरक पडतो. पण त्याचा एक रेजिम आहे. तो सकाळी अमुक, आपण कसं ना उठल्या आपण म्हणतो बघ की काय लिंबू पिळा आणि मध घालून ते पाणी प्या, मग मेटाबॉलिझम वाढतो वगैरे, असं आपले असतं ना. त्याचं एक वेगळं डाएट आहे. लिंबू सरबत पण गरम करून पितो. काय बोलतात? गरम करतो. त्याचं डाएटचा एक वेगळा एक चार्ट आहे. लिंबू सरबत गरम करून पिणारा माणूस मी जगात पहिल्यांदा बघितलं. थोडंसं कोमट. किंवा आईस्क्रीम आणलं तर तो पूर्ण वितळेपर्यंत थांबतो. ते रूम टेम्परेचरला आलं की मग तो ते पितो.
आणि कोल्ड्रिंक वगैरे कसं उकळून का कसं? नाही, ते साधं म्हणजे ते साधं. रूम टेम्परेचर. अच्छा. कोल्ड ड्रिंक या नावाचं पेय तो रूम टेम्परेचरला म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर एक कोल्ड्रिंक घ्या, गरम लेना. पण हे जे काही आहे याच्यावर तुला एखादं पुस्तक लिहावंसं नाही वाटत? बघूया, लिहू पुढे मग. नाही, निदान हे बघ, वजन वाढणार नाहीत लोकांची, पण हे केल्याने तुझ्या एवढे नक्की होतील. काही लोकांना फायदा पण होईल. पण भारी आहे, आनंद फार गोड माणूस. मंडळी, आपल्या आजूबाजूला आपण अनेक बातम्या वाचत असतो, अनेक शोध वाचत असतो. पण कसं आहे, अनेक लोक स्वतःला शास्त्रज्ञ समजत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात, ज्याला आपण जुगाडू नवरे असं म्हणतात. असाच एक जुगाडू नवरा आता इथे येणार आहे, जो आपल्या शोधांमधून बायकोच्या इच्छा पूर्ण करतोय. बघूयात मग आता त्यामधून बायको खुश होणार आहे का संसार तुटणार आहे? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप आणि रोहित चव्हाण. अहो काय करताय तुम्ही? अहो काय करताय तुम्ही? अहो तो जुना चष्मा आहे, तो जाड भिंगाचा, तुम्हाला तर उपयोगाला येणार नाही तो. माहित आहे मला. काय नाही, ह्याच्याकडे मी काचा काढतोय बाजूला. का? दुर्बिणीसाठी. म्हणजे? अगं काय, काटाने काल दुर्बीण फोडली ना, ह्याचा काचा काढून ह्याला लावतो. अच्छा, दुर्बीण अशी नवीन होईल एकदम. म्हणजे जुगाड करताय तुम्ही? बघेल त्या वेळेस जुगाड 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 जुगाड. मला तर खरं वैताग आलाय. बरं झालं बायको जुगाड करून नाही केली. जुगाड तर करून केली. नाही 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 ग, काय बाबांनी लग्न ठरवलं होतं ना, त्यावेळेस बाबा जुगाड करायचे. म्हणजे आपलं लग्न म्हणजे जुगाड होतं? जुगाड नाही, बाबांनी ना माझ्या खांद्यावर ठेवलेलं बगाड आहे. आयुष्यभर बैलासारखा ओढतो नुसता. गप असाव तुम्ही जरा. आणि ऐका ना, आता बघा ना, बाहेर फिरताय तुम्ही, उन्हाळा केवढा वाढलाय. आता उन्हाळ्यासाठी मस्तपैकी असं गार पाण्यासाठी डेरा आणा ना विकत. काय गरज आहे का मला सांग? हे बघ, हांडा आहे ना, हांड्याला असं फडकं गुंडाळायचं, वर पाणी टाकायचं, असं थंडगार डेरा. कायम असाच जुगाड करत बसा तुम्ही. दारावर बेल बसवा म्हणलं तुम्हाला, तर तुम्ही बाहेर दोरी लटकवली आणि ती दोरी आत आणली, देवघरा पुढची घंटा बांधून ठेवली तुम्ही त्याला. अगं बरोबर आहे ना, कुणी आलं की बटन दाबण्यापेक्षा ना दोरी ओढायची. आपल्याला घंटाचा आवाज ऐकू येणार आणि लगेच आपल्याला कळणार कोणतरी आलंय म्हणून. अहो पण शेजारची बारकी पोरं टोरं असतात, ती सारखीच बेल वाजवत बसतात. आणि आमच्या सासूबाई लागतात टाळ्या वाजवायला. परवा तर त्यांनी साखर वाटायला घेतली, माहितीये का ग? का म्हणजे त्यांना वाटलं आरती सुरू झाली. 5 दिवसात 6 किलो साखर संपवली म्हातारीनं. असं काय करतो ग? काय कमी पडले तुला सांग बरं? सगळं तर आहे तुझ्याकडे. काय कमी पडलंय म्हणजे? घरात सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्या जुगाड करून वस्तू केलेल्या आहेत तुम्ही. मला सांगा, एक तरी वस्तू नवीन आणली का घरात तुम्ही? तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे मला सांग. खरंच? होय. मी मागेल ती देणार तुम्ही? देणार ना. ऐका ना, आता उन्हाळा खूप वाढलाय ना, मग आता मस्त पैकी काय ऐका ना पुढचं, मस्त पैकी आपण फ्रीज घेऊया ना, नवीन फ्रीज आणूया ना. कशाला पाहिजे फ्रीज? नाही म्हणजे घेऊया फ्रीज. काय आपल्याकडे माझ्याकडे आयडिया आहे. काय मला एक व्हिडिओ बघितला होता, त्या व्हिडिओमध्ये ना घरगुती फ्रीज कसा बनवायचा हे सांगितलं होतं. आपल्या आडगडीच्या खोलीमध्ये एक कपाट आहे ना, त्या कपाटाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये ना रेती टाकायची आणि पाणी टाकायचं, मग असं थंड होतं एकदम. तुला पाहिजे ती वस्तू त्याच्यामध्ये टाक तू. मी काय करते, तुम्हालाच त्या फ्रीज मध्ये टाकते, त्या कपाटात. म्हणजे जरा डोकं शांत होईल. लय काय काय भरायला लागले, लय सुचायला लागले तुम्हाला त्या. बोल बोल बोल, तू मलाच बोल. एके दिवशी माझ्या नवनिर्मितीला पेटंट मिळेल ना, त्यावेळेस माझ्या महत्व तुला पटेल. ऐका ना, हे उन्हाळा खूप वाढलाय हो. या उन्हाळ्यात उकाड येत ना, काहीतरी सुटायला काहीतरी करा हो प्लीज. यावर्षी आपण एसी बसूया का? खरंच तुम्ही खरंच किती छान आहे हो. खरंच तुम्ही एसी आणणार का? आणायला कशाला पाहिजे? ये अगं तू ये इकडे ये 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 ये. हे बघ, खिडकीला ना असं पोताडे बसवायचं बरं का,
आणि अशा सलांच्या लाड्या टाकायच्या. ह्यातून असं पाणी सोडलं की पाणी असं खाली 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 येणार. ह्याचं पाणी वाढवायचं बरोबर बरं का. इकडे बघ डिग्री पण कमी जास्त होती इकडं. आणि असं खालीपर्यंत भरलं की असं थंड वारा यायला लागतं. दात कुडकुड 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 व्हायला रे. एक दात असं घशात घालू वाटतात तुमचे. सरळ सांगायला आणणार नाही म्हणून काय मी तुम्हाला पावसाळ्यात जर रेनकोट मागितलं का नाही तर तुम्ही असं लग्नातल्या कोटाला प्लॅस्टिक चिटकवून द्याल. चांगली आयडिया ही. मला कस काय नाही सुचली. हे ना एकदा करून पाहायला पाहिजे. अहो तुम्ही काय 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 कराल अजून. एक सुद्धा वस्तू नवीन नाही घरात. सगळ्या जुगाड करून केलेल्या वस्तू आहेत ठेवल्यात घरात सगळ्या. तुला ना गर्व पाहिजे आपल्या नवऱ्याचा की कुठल्याही वस्तूपासून कुठलीही वस्तू बनवू शकतो. तुम्ही वस्तू बनवाल का नाही मला माहित नाही पण तुम्ही मला बनवताय. काय मूर्ख बनवताय तुम्ही मला. काय बनवलं ग तुला मूर्ख मी. काय म्हणजे कुठं गेलं ते. हे बघा इकडे या. हे माझं तुम्ही दिलेलं मेकअपचं किट. हा लिप लायनर बघितला. लिप लायनर म्हणून तुम्ही मार्कर पेन दिलाय. मार्कर पेन लिप लायनर म्हणून. आणि ते पण मागचं भूत काढून 2 थेंब पाण्यात टाकले त्यात. अगं संपलं होतं ना ते म्हणून पाणी टाकलं ना की पुन्हा चालू होतं. तो परमनंट मार्कर आहे परमनंट. परवा दिवशी मी वापरला 2 दिवस त्याचा रंग गेला नव्हता माहितीये का. अगं तू उलट बरं ना मग. सारखा सारखा मेकअप करायची गरज नाही. एकदा लावलं की बस. पण ती सगळा मी चेहरा धुतला मेकअप सगळा गेला पण त्या वरच्या 2 लाईन तेवढ्या तशाच होत्या खालच्या वरच्या. काय होतं म्हणतो काय होतंय. आपल्या घराच्या पुढे लाईन लागली. लाईन मला बघायला. अचानक ह्या बाईला लाल मिशा कशा काय आल्या म्हणून. खरं सांगतो मला वैताग आलाय संसार करायचा. एक सुद्धा वस्तू नवीन नाही घरात. एक सुद्धा. काय बोलतेस का तू. सगळं तर नवीन आहे. काय नवीन आहे हो. फॉलो मी. माझ्या बरोबर ये इकडे. हे बघ हा टीव्ही कलर टीव्ही घेतलाय मी नवीन. हा नवीन टीव्ही आहे. मग हा नवीन टीव्ही आहे. मग आत्ताच घेतलाय ना 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वीचा टीव्ही आहे हा. आणि तो पण ब्लॅक व्हाईट टीव्ही आहे. त्याच्या पुढे असं तुम्ही रंगीत काच लावले आणि केलाय त्याचा कलर टीव्ही. अगं पण नवऱ्याच्या डोक्याचं तुला काय कौतुक आहे का नाही. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा कलर टीव्ही केलाय मी. पण जगातला एकमेव हा कलर टीव्ही असा आहे ज्याच्यात गवताचा रंग लाल दिसतो आणि रक्ताचा रंग हिरवा दिसतो. त्यानं काय होतंय मला सांग बरं. आपल्याला तर कलरचं ज्ञान आहे ना. आहे ना. आपण इमॅजिन करायचं. आता मी नाही का तुला ऐश्वर्या राय समजत. आता मी पण तुम्हाला शाहरुख खान समजते का नाही. पण आहे का पुढ्यात आल्यावर राजा मोरातच दिसतो मला. काय बोलू तू. मग काय तर तुम्ही ग बसव जरा. आता काय आपण मस्त समजून घेऊ पण आपल्या मुलाचं काय सांगा बरं. काय त्याला कुठली वस्तू कुठल्या कलरची आहे तेच समजत नाही. परवा दिवशी तर त्याला शाळेत हाकलून दिला माहितीये. काय केलं त्यानं. अहो काय म्हणजे सर त्याला शिकवत होते सगळ्यांच्या रक्ताचा कलर लाल असतो म्हणून. हा आपला बाबू उठला म्हणला सर तुम्ही चुकीचं सांगताय. मी कुली पिक्चर बघितलेला. अमिताभ बच्चनच्या रक्ताचा रंग हा हिरवा आहे म्हणून सांगितलं त्यानं. असं बोलल्यावर हाकलून देतील नाही तर काय करतील मग. हे सगळ्यांना तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे होत आहे सगळं हे. मी काय केलं. तुला सांगितलं होतं ना जास्त वेळ टीव्ही बघू नको म्हणून. हे माझ्यामुळे नाही होत. हे तुम्ही सगळ्या घराच्या जुगाड करून वस्तू तयार केल्यात ना त्याच्यामुळे होतंय सगळं. पण मी आता निर्णय घेतलाय. काय. मी आजपासून घरातल्या टीव्हीचा केबल काढून टाकणार आहे. वा 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 वा. हे छान केलंस तू. केबल काढलंस मस्त. म्हणजे हे बघ मी काय मी काय तयार केलंय बघ. दाखवतो 2 मिनिट. हे बघ डिश. अशी डिश दिशी देईन ना. ह्याची तुम्ही साध्या छत्रीची पावसाळ्याची छत्रीची तुम्ही डिश तयार करणार आहे. अगं त्यानं काय होतंय. आता बघ थोड्या वेळा असं ह्याला ना सिग्नल पण येईल. तू अजिबात काळजी करू नकोस. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बघ कशी वर्क होते. हे बघा सिग्नल येईल की नाही मला माहित नाही पण मला खरंच आता चक्कर यायला लागली. हो काय का चक्कर काय यायला लागली का दुसरं काय आहे. ती काढा छत्री आधी. सगळं काय झालं की लगेच तिथंच येऊन पोहोचताय तुम्ही. चक्कर म्हणजे तुम्ही जुगाड करून वस्तू तयार केल्यात ना त्या वापरून वापरून मला चक्कर यायला लागले आता. तुला ना माझ्या कुठल्या गोष्टीची काही किंमतच नाही बघ. अगं किती जबरदस्त वस्तू बनवल्यात मी. जबरदस्त नाही माझ्यावर जबरदस्तीने लादल्यात सगळ्या गोष्टी. आता इकडे हा 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 मिक्सर आहे. हा मिक्सर हा काय मिक्सर आहे. मग काय मग काय काय माणूस. हा 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 मिक्सर आहे का.
हे भांड यात टोपण, ह्या टोपणाला होल पाडलाय, ह्याच्यात रवी बसवलाय आणि हे याच्यावर झाकायचं, मसाला ह्याच्यात टाकायचा आणि हे असं असं हलवायचं. अगं तू कमरेपेक्षा ना तिकडे कॉन्सन्ट्रेट कर. काय जरी हलवलं तरी ह्याच्यात मसाला असा बारीक होणार नाही. अगं आज नाही होत आहे, आज काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण रोज तर बारीक होतो ना मसाला. रोज होतो बारीक, पण तो ह्याच्यात होत नाही ना. मी पाटा वरवंटा घेते, मी स्वतः बारीक करत असते, त्यावेळेला मसाला बारीक होतो. ओ माय गॉड, म्हणजे माझं हे संशोधन फसलं म्हणायचं. तुमचं हे नाही, तुमच्या आयुष्याचं संशोधन फसलंय खरं. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगितली होती मी, बेडरूम मध्ये गरम होतंय बाबा, एखादा फॅन बसवा, तो पण बसवला नाही तुम्ही. अगं बसवलं ना फॅन. फॅन नाही तर काय जेसीबी आहे का तिकडे? तुमच्या मेंदवात ना पोकलँड झालंय, पोकलँड. तो काय फॅन बसवलाय तुम्ही? साधा असा हाताने वारा घालायचा पंखा बसवलाय आणि त्याला दोरी बांधली आणि ती दोरी हलवायला लागती कायम. अगं पण बरंच आहे ना, हवा येते ना, ते महत्वाचं. हो, पण ती दोरी हलवताना मला पण असं फील होतोय ना, हलवताना असं ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, मला सारखा असे तर दिशी देईल ना. सारखं आपलं जुगाड 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 जुगाड. तुम्ही लग्नात पण आपल्या जुगाड केलं होतं. काही सांगू नको, लग्न आपलं एकदम छान झालं होतं. छान? हा. तुम्ही ते जुगाड करून ते प्लॅस्टिकच्या कागदाचे हार बनवले होते, तेच आपण एकमेकांच्या गळ्यात घातले होते लग्नात आपल्या. अगं किती छान दिसत होतं ते. लहानपणी शाळेत असताना ना कार्यानुभव मध्ये मला ना फर्स्ट प्राइज मिळालं होतं. तुमचं फर्स्ट प्राइजला आग लावा तिकडं. मला तर वेगळाच अनुभव आलेला. कसला ग? कसला म्हणजे काय, आपल्या लग्नात पण तेच हार, पहिल्या रात्रीला पण तेच हार, डोहाळे जेवणाला पण तेच हार, पोराच्या जावळाला पण तेच हार. अगं माझ्या प्रत्येक संशोधनाचं ना वेगळं महत्व असतं. प्रत्येक संशोधन चिरकाल टिकलं पाहिजे. कशाचं चिरकाळ काय, पण तेच हार तुमच्या वडिलांच्या वेळेला तिरडीव ठेवले मी, त्यावेळेस त्या हारांचं नामो निशाण मिटला. नाहीतर ते चक्र कायम चालूच राहिलं असतं. तुला ना माझी काय किंमतच नाही बघ. माझ्या मित्रांना मी तयार केलेल्या वस्तू वापरायला लागलेत आता. मी आता जगातला असा मोठा शास्त्रज्ञ होऊन त्यावेळेस तुला कळेल, आणि तू माझ्या संशोधनाला असं जुगाड म्हणतेस. अहो, जुगाड करून करून आपल्या घराचं वाटोळ केलंच तुम्ही. आता मित्रांच्या घरात काय केलंय तुम्ही आता? अगं माझ्या मित्राला ना एक ओव्हन पाहिजे होतं. मी त्याला स्वस्तात मस्त ओव्हन तयार करून दिलेला आहे. तो ना त्यामध्ये पिझ्झा तयार करून आणणार आहे. खरं तर तू यायला पाहिजे आतापर्यंत. घंटा घंटा वाजला, जावा उघडदार. अरे अरे या या ये, हा माझा मित्र, हाच पिझ्झा घेऊन येणार आहे आणि तुला तो खाऊ घालणार आहे. कुठे आहे पिझ्झा? कुठे आहे पिझ्झा? ना येतोय, आणतोय. वा वा. ये ग. अरे बापरे, पिझ्झा नाल सांगितलं होता. हे काय करपलेला पाव घेऊन आला तुम्ही? करपलेला पाव नाही, बायको आहे माझी. अयो वहिनी, तुम्ही अशा हाडळीसारख्या का दिसताय? हाडळी काय, तुमच्या नवऱ्याने जुगाड करून ओव्हन दिला होता ना, त्याच्यामध्ये ती पाव भाजत होती आणि पाव भाजता भाजता झाला त्याचा स्फोट. बघा काय करून ठेवलंय. अरे बापरे, असं झालं का? त्या सॉकेट मध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम असेल. मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि लगेच तुम्हाला दुसरा ओव्हन बनवून देतो. त्या सगळ्याची काही गरज नाही आता. का 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 का? कारण आम्ही आता ठरवलंय का तुमचं सॉकेटच आम्ही दुरुस्त करू. म्हणजे जरा तिकडे बरं का. महाराष्ट्राचं बहुरूपी व्यक्तिमत्व म्हणजेच आपला लाडका भाऊ कदम. भूमिका कोणतीही असो, आमिर खान बरोबरचं स्किट असो की शाहरुख खान समोर साकारलेला शाहरुख खान असो, सचिन तेंडुलकर समोरचा सचिन भाऊ असो की सलमान समोर साकारलेला सुलतान असो, भाऊ कदमने या सगळ्या भूमिका एकदम डन डना डन डन पार पाडल्या. स्क्रिप्ट भूमिका कुठलीही असो, वेळ कुठलीही असो, हा पठ्ठ्या झटपट एका पायावर उभा राहतो. महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदाच्या या डन डना डन डन परफॉर्मरला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड्सच्या सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत.
हे मला कशाला दिलंय? भाऊ तू ज्या स्पीडने डायलॉग उडवतोस त्याच्यासाठी येते. मी भाऊला पहिल्यांदा नॉर्मल गेटअप मध्ये सेटवर बघितलंय. भाऊ हँडसम दिसतो म्हणून नाही. वा. आता येणार आहे दिग्दर्शकांकडे. मनीष खंडेलवाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सरांनी खरं तर या सगळ्यांना आतापर्यंत सांभाळलेलं आहे आणि त्यांचा एक वेगळा दरारा आहे या सेटवरती असं मी ऐकलेलं आहे. तरी सुद्धा काही लोक उशीर येतातच. तिथं गमतीची बाब आहे खरं तर. पण सरांना मला विचारायचं, इतकी वेगळी मालिका, इतकी वेगळी स्टोरी, काय सांगाल सर? सर मला ऍक्च्युली बोलायला होत नाही ऍक्च्युली. आय एम व्हेरी बॅड. सर यू आर लुकिंग हँडसम. मी इथे बेसिकली ऍक्च्युअली आय एम फियर, मतलब बहुत डरा हुआ आदमी हूँ एक्चुअली. आई थिंक लेट युअर वर्क स्पीक. ऍक्च्युली यू शुड बी ऑनेस्ट इन युअर वर्क. माझं स्कूलिंग वेगळं आहे सर. एव्हरी डे इज माय फर्स्ट डे. मला असंही वाटतं की बेसिकली मला जर उद्या कॉल आला शूटचा तर मला असं वाटतं की इट्स माय फर्स्ट डे. 25 वर्ष आधी मी जे कलं होतं ना ते असं करायचं. असं नाही व्हायचं की बेसिकली मी एवढं सिरियल केलं, मी एवढी फिल्म्स केले, एवढं ऍक्टिंग नाही. एव्हरी डे इज माय फर्स्ट डे अँड लास्ट डे ऑल्सो. कधी काही होऊ शकतं. So I am always on my toes, sir. And do your work honestly and sir, just let your work speak. मंडळी, चला हवा उद्याचा हा मंच म्हणजे जादुई दुनिया आहे. कारण इथे आम्ही लोकांना हसवतो, आम्ही स्किट लिहितो, त्याच्यामध्ये कलाकार रंग भरतात. पण कलाकारांच्या बरोबरीनं आणखीन एक गोष्ट त्या स्किटमध्ये रंग भरत असते. ती गोष्ट म्हणजेच नेपथ्य. छोट्या छोट्या वस्तू असोत किंवा मोठ्या मोठ्या वस्तू, ही कला जो जोपासतो आणि या मंचाचा तो जादूगार आहे त्याला आपण सिस्कातर्फे आता इथे सन्मानित करणार आहोत. कारण स्किट कुठलंही असो, त्याच्यामध्ये मला जर एखादी गोष्ट लागली तर तो जादूगाराप्रमाणे ती पटकन इथे प्रकट करतो. मग एखादी छोटीशी रंगीत छत्री असो किंवा भलं मोठं विमान. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चला हवा उद्याचा प्रॉपर्टी डिझायनर संतोष लाडे. आता तुम्हाला वाटेल की माणूस येईल, ऍक्च्युली हाच तो माणूस आहे ज्याला ते द्यायचंय. या सगळ्या गोष्टी असतात बघा ना, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे छान प्रिंट मारणं असो किंवा इथे जे आता सोफा लावणं असेल किंवा कधी कधी तुम्ही विमान बघता, छोट्या छोट्या गमती जमती, या सगळ्या गोष्टी हा मुलगा करतो आणि खूप मेहनती आहे. तर सिस्कातर्फे आपण त्याचा सन्मान करीत आहोत. तर आज बरेच कलाकार आलेले आहेत. जोरदार टाळ्या मंजुषा खेत्री यांच्यासाठी. नीलम ही व्यक्तिरेखा साकारत असतात. जोरदार टाळ्या सानिका काशीकर साठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या प्रमोद बनसोडे यांच्यासाठी. यानंतर प्रकाश सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि सुमित भोगसे, चैतन्य ही व्यक्तिरेखा करतो, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संतोष सरोदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. परब ही व्यक्तिरेखा ते करत असतात. वा वा, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. खूप छान वाटलं मंडळी की गेल्या 3 भागांमध्ये झी मराठीची अत्यंत लोकप्रिय मालिका पाहिले न मी तुला, या मालिकेतले हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सगळ्या तुमच्या भागांच्या प्रवासासाठी. तुम्ही परत परत येत राहा. आम्ही मनापासून तुमचं स्वागत करण्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज असू. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या.